दिवस झालं 2-3 दिवस झालं व्हिडिओ काय टाकले नाही तर. आणि काय झालंय भांडण आता मला एकच सांगायचंय काय माहितीये का की ताई साहेबांना जर कोणा माहिती असं इलाज तर मला नक्की सांगा. मला आहे ना लय युरिन इन्फेक्शन झाले, मला लय त्रास व्हायला भांडण लय म्हणजे लय त्रास व्हायलाय. आणि म्हणून आहे ना मी काही व्हिडिओ वगैरे केले नाहीत बघा. कारण की ना मला असं त्रास सहन व्हायला भांडण एवढी आग व्हायला लागली, लघवीला लय आग व्हायला लागली. आणि काय करू काही समजत नाही, मला काही सुधारण नाही बघा. म्हणून काय व्हिडिओ वगैरे काहीच नाही बघा. आता इकडे चाललंय काय तुम्हाला सांगते मी आजचा बेत काय आहे तर. मला भगर खाऊ वाटली बरं का, असं नाही उपास वगैरे नाही बरं का, पण मला खाऊ वाटली भगर तर मी भगर केली. हे बघा हजळाला काय हे बघा मस्त हिरवी मिरची टाकली त्याच्यात आणि छान पैकी केली. हे बघा मस्त पैकी झाली, छान झाली खाली ते थांबा. तर भांडण असं झालंय ना की मला आहे ना युरिन इन्फेक्शन मुळे आहे ना मला काही सुधारण नाही बघा. मग एवढं दुखायले अचानक काय सांगू तुम्ही. माय बाप पब्लिक आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की जर आपल्याला म्हणजे लेडीजला हा खूप प्रॉब्लेम राहतोय. आता हे काय प्रॉब्लेम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन बरं का. पण सहसा आता तवरक मी तुम्हाला हे रेसिपी दाखवते. तर हा बघा मी काय उपास वगैरे धरीत नाही तुम्हाला माहिती आहे. कारण की माणसाचं मन निर्मळ पाहिजे आहे की नाही बरं. उपास तापूस धरून काय देव पावत नाही आहे की नाही बरं. माणसाचं मन निर्मळ पाहिजे मला असं वाटतं. आणि उपास तापास माझ्याने होत नाही कारण की मला पित्ताचा त्रास आहे खूप. आणि मला उपास धरला की मला चक्कर येतात, पित्त लय होतंय. त्याच्यामुळं मग मी उपास तापास काय करत नाही. आता मला खाऊ वाटलंय भगर, लय दिवस झाली मी भगर नाही खाली म्हणून मी भगर केली. हा बघा छान झाली का कमेंट करून सांगा मला. तुम्ही माझा संगीताई व्हिडिओ का नाही टाकला तर नाही टाकला. हिरव्या मिरची घेतल्यात थोडे लसूण घेतलाय, जिरे घेतलेत. उपास असल्यावर लसूण नाही खात बरं का. आता मी नाही उपास म्हणून मी टाकलाय. थोडे शेंगदाणे घेतले तर कुठून टाकले थोडं. तुम्ही कशी करता नक्की सांगा मला. भगर झाली आता खाते या खायला भगर झणझणीत गावाकडची चणचणीत हे भारी झाली. दाजीचं इकडे जेवण चाललंय भाऊ, दाजी जेवायचे. रताळे पण आणले होते बघा. असं नाही उपासवालेच लोक खाऊ शकतात होय, खरे खोटे बांधून कोणी पण खाऊ शकते. आता मला ताट नाही इथं, मला ताडी घ्यावं लागेल पलीकडून. तर मला ना नक्की सांगा युरिन इन्फेक्शनसाठी काय करू काय नाही. काही सुधारण नाही, नुसती आग आहे, नुसती आग व्हायला लागली भांडण. असं काय सांगू तुम्हाला मी नाही सांगू शकत.